ओके, तर मी तुला आता आधुनिक भारताचा इतिहास यासंबंधी प्रश्न विचारतो आणि तू त्याची उत्तरं द्यायचे. ऑप्शन नाही येतं आणि सोपे असतील प्रश्न, काही मिक्स असतील, काही अवघड असतील. तर तू आतापर्यंत जो अभ्यास केला त्यानुसार तुला त्यानुसार तू उत्तर देणं अपेक्षित आहे. गेस करू शकतोस काय ते, पण ऑप्शन नाही मिळणार. तर 50 प्रश्न विचारेल. पहिला प्रश्न त्यातला मला सांग, पहिला पोर्तुगीज गव्हर्नर, म्हणजे भारतात पोर्तुगीज आले पहिल्यांदा, तर त्यांचा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण होता? नाही माहिती. जसं पहिल्यांदा कोण आलता पोर्तुगीजांचा माणूस तो भारतामध्ये? वास्को द गामा कोणत्या साली आलता? 1498. हा, पण त्यावेळी तो आला. पण त्यानंतर 1505 ला त्यांचा पहिला गव्हर्नर जनरल भारतात आलता. म्हणजे तो आला, त्यांनी इथून मसाले नेले, त्यानंतर मग तो वापस गेला, पुन्हा अजून आला, आणि नंतर मग त्यांना कळलं इथे आपण वसाहत स्थापन करू शकतो, तर त्यांनी त्यानुसार वसाहती स्थापन केल्या. तर पहिला जो गव्हर्नर आहे त्याचं नाव आहे फ्रान्सिस्को डी अल्मेडा. 1505 ते 9 याचा कालावधी होता. तर दुसरा प्रश्न आहे, इंग्रजांची भारतातील पहिली वकार सांग मला कोणती? इंग्रजांची भारतातील पहिली वकार. मच्छलीपट्टणम. बरोबर आहे, मछलीपट्टणम. कुठल्या राज्यात आहे ते सांग? तमिळनाडू आहे ते. तामिळनाडूत आहे. कोस्टलाईन आहे. आंध्र प्रदेश आहे वाटतं, मला माझं माहिती. कोणत्या वर्षी स्थापन केली ती? 1600 च्या आसपास आहे. 1611 ला. आणि मला सांग, दुसरी कोणती वकार? सुरत. हा, राईट. हा प्रश्न नव्हता, पण एक सप्लिमेंटरी प्रश्न. ठीक आहे, चांगला आहे. 1613 ला सुरत होता. तिसरा प्रश्न, कर्नाटकची युद्ध प्रसिद्ध कोणत्या दोन सत्तांदरम्यान झाले ते सांग? एक इंग्रज आणि फ्रान्स. किती युद्ध झालेत? 3. राईट. आणि बरोबर आहे. तिसरा प्रश्न होता. चौथा प्रश्न, मला सांग, राणी एलिझाबेथने 31 डिसेंबर 1600 ला चार्टर दिली यांना, कंपनीला, ईस्ट इंडिया कंपनीला. तर सुरुवातीला ती किती वर्षांसाठीच त्यांना सांगितलं होतं की किती वर्षासाठी ती चार्टर होतं? 20 वर्ष. 20 वर्ष? गेस कर. 20 नाहीये, अजून एक चान्स. 15 वर्ष होते. सुरुवातीला 15 वर्ष दिलं, परंतु नंतर 1609 ला जो राजा होता जेम्स पहिला, तर त्याने त्यांना नंतर मग अनलिमिटेड कालावधीसाठी ते दिलं. आणि त्यांचं नंतर मला वाटतं 1653 ला काहीतरी त्यांचं ते रद्द झालं सगळ्या गोष्टी. सॉरी, 1853 ला तोपर्यंत त्यांचं व्यवहार होता. पण एकाधिकार 1813 ला संपला होता. चहाचा आणि चीन सोबतचा राहिला होता. असो, ठीक आहे. पाचवा प्रश्न, मला सांग, डलहौसीनं जे खालचं धोरण आणलं होतं, तर त्या धोरणाअंतर्गत, म्हणजे त्याच्या आधी पण खालचं केलं ते काय राज्य इंग्रजांनी, पण डलहौसीनं पहिलं कोणतं खालचं केलं राज्य त्याच्या धोरणानुसार? निजाम. नाही, खालचं केले. निजामाचं नाही केलं त्याने. सिख. नाही, महाराष्ट्रातलं आहे. महाराष्ट्रातलं. आणि 1848 ला केले ते. हैदराबाद. त्याच वर्षी आलं. महाराष्ट्रातलं. हैदराबाद महाराष्ट्रात कुठे? महाराष्ट्रातलं एक फेमस संस्थान आहे पश्चिम महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीशी पण, म्हणजे मराठाच्या भोसले घराण्याच्या गादीशी पण संबंध आहे त्याचा. आदिलशाही. अरे महाराष्ट्रात नाही माहिती. सातारा. प्रतापसिंह भोसले यांच्या मृत्यूनंतर ते त्यांनी खालसा केला. मला सांग, पहिले तैनाती फौज धोरण हे आणलं रिचर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरलने. तर त्यांनी पहिलं कोणतं जे स्टेट होतं किंवा राज्य होतं ते पहिलं, म्हणजे तैनाती फौज म्हणजे
करार केला त्याचा? निजाम. राईट, हे बरोबर आहे. निजाम. ठीक आहे, पुढचा प्रश्न मला सांग. बॅटल ऑफ प्लासी, म्हणजे प्लासीची लढाई झाली जी की 1757 ला झाली. त्यावेळी बंगालचा नवाब कोण होता? सिराजुद्दौला. राईट. आणि सेनापती कोण होता त्याचा? जाफर. मीर जाफर. मिर्झा. उत्तर बरोबर आहे तुझं, सिराजुद्दौला. आणि त्यानंतर बॅटल ऑफ बक्सार किंवा बक्सारचं युद्ध जे झालं तर निर्णायक युद्ध होतं ते 1763-64 ला. तर त्यावेळी बंगालचा नवाब कोण होता ते सांग. काशिम. मीर कासिम. मीर काशिम. राईट राईट, हे पण आलंय बरोबर. चांगले आहे तुझं आतापर्यंतचा परफॉर्मन्स. पुढचा प्रश्न थोडा अवघड आहे. मला सांग, वलंदेज असं कोणाबद्दल उल्लेख आहे मराठी दस्तावेजात? कोणत्या युरोपियन देशाच्या लोकांना वलंदेज म्हटले? गेस करतो. Guess इंग्रज. इंग्रज नाही रे, डचांना म्हटले. ओके. डच कोणत्या देशाचे होते ते सांग. डच मधून आपण देशाचे. कोणत्या देशाच्या लोकांना डच म्हणतो आपण? स्पेन. नाही, स्पेनला स्पॅनिश म्हणतो. डेन्मार्कला डॅनिश म्हणतो. तसं डच नाही. नीदरलँड ही स्कॅन्डिनेव्हियन कंट्री होती. मला सांग, डचांचा अंतिम पराभव भारतात 1759 ला झालाय. ते ब्रिटिशांनी केलाय. ते सांगते लढाईचं नाव सांग मला. कोणत्या लढाईत त्यांचा अंतिम पराभव केला डचांचा भारतात? नाही, काय वाचणार नाही माझे. बॅटल ऑफ बेदारा, म्हणजेच बेदाराची लढाई 1759 ला झाली. सो डचांचं तिथं आव्हान संपुष्टात आलं. 1510 ला गोवा जिंकलं पोर्तुगीजांनी. ते कुणाकोण जिंकलं ते सांग. त्यावेळी होता गव्हर्नर जनरल अल्फोन्सो दी अल्बुकर्क. तर ते कुणाकोण जिंकले ते? कुणाच्या ताब्यात होते? काय 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 प्रश्न होता? गोवा जिंकलं पोर्तुगीजांनी हा. 1510 ला. तर ते कोणाकडून जिंकलं ते सांगायचं. डचांकडून. नाही रे बाबा, डच त्यावेळी डच नव्हते आले. 1510 ला फक्त पोर्तुगीज होते भारतामध्ये. भारतातल्या सत्तेकडून जिंकले त्यांनी. ती भारतातली सत्ता कोणती होती ते सांग. सत्ता नाही, झामोरीन राजा होता ना? नाही रे, नाही, त्रावणकोर तिकडे होता ना. नाही. विजापूर गोवा विजापूरच्या ताब्यात होता. ओके. आदिलशाहीकडे. तर त्यांच्याकडून त्यांनी जिंकले. अल्बुकर्कने जिंकले. दुसरा गव्हर्नर आहे अल्बुकर्क. आता सोपा प्रश्न, सगळ्यात आधी भारतात कोण आले ते सांग. युरोपियन. पोर्तुगीज. ओके, बरोबर आहे. मला सांग, पोर्तुगीज आले पहिल्यांदा. सगळ्यात शेवटी कोण आले? सगळ्यात शेवटी इंग्रज. नाही, हा सप्लिमेंटरी प्रश्न आहे. सगळ्यात शेवटी फ्रेंच आले, फ्रान्स. सगळ्यात शेवटी गेले, पण सगळ्यात शेवटी नाही गेले फ्रान्स. मग पोर्तुगीज गेले. सगळ्यात शेवटी पुढचा प्रश्न आहे तुझ्याकडे तो. पोर्तुगीज सगळ्यात शेवटी कोण गेले? ठीक आहे, तो आताच उत्तर देईल त्याचं. मला सांग, ही होळकर आणि इंग्रजांमध्ये एक तह झाला आणि त्यानुसार मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. म्हणजे त्यावेळेस होळकरांमध्ये एक सेपरेट तह झाला. वेगवेगळ्या सत्तांमध्ये तह झाले. तसं होळकरांसोबत जो एक तह झाला इंग्रजांचा, तो कोणता तह म्हणून ओळखला जातो? होळकर या मराठी सत्तेसोबत तह झाला. मंदसोरचा तह 1818 ला झाला. मंदसोर कुठल्या ठिकाणी माहिती? कुठलं? मध्य प्रदेश. मला सांग, म्हैसूरचं स्वातंत्र्य केव्हा समाप्त झालं? टिपू सुलतान तिथला शासक होता. त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा मृत्यू झाला की ते समाप्त झालं. 98. साल सांग. 1898. 1898. टिपू सुलतान 1898. 1900. 1998 कसं असेल? 1998 तर माझं जन्मवर्ष. 1799.
ते कन्फ्यूज झालं. पुढचा प्रश्न आता सोपे प्रश्न आहेत जरा. हम्म. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल सांगायचा. हेस्टिंग, वॉरन हेस्टिंग. पहिला गव्हर्नर जनरल बंगालचा ना? हा. बरोबर आहे, वॉरन हेस्टिंग्स. कालावधी सांग बरं मला त्याचा, त्याचा कालावधी एक रफली. हम्म, 1760-70च्या आसपास काहीतरी आहे. 1772 ते 85. हम्म. खूप जास्त काळ आहे. मला सांग, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल सांग. पहिला गव्हर्नर जनरल भारताचा. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स, आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल. लक्षात नाहीये. हिंट देतो तुला एक. हा. 1833च्या ऍक्टने असं झालं की की सांगितलं की आता तो भारताचा गव्हर्नर जनरल ओळखला जाईल. बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता तो 1833च्या ऍक्टने. आता सांग त्यावेळी कोण होता? बेंटिंग. बेंटिंग. सालचं हे महत्वाचं आहे, साल. मी जर असं म्हटलं असतं की 1833च्या ऍक्टनुसार तर ते असं येते. बेंटिंग होता. बेंटिंगचा कालावधी आहे 1828 ते 1835. खूप कामं केले त्यांनी त्या काळात. म्हणजे मला सांग, संन्यासांच्या बंडाचा उल्लेख कोणत्या कादंबरीत आहे? नाही, कादंबरी नाही माहिती. खूप फेमस आहे, त्यातून वंदे मातरम घेतलंय. वंदे मातरम, आनंद मठ. कुणाची आहे ते सांगा. बंकिमचंद्र चटर्जी यांची. लक्षात ठेव, संन्यासाचा उठाव किंवा बंड. ओके. चार्ल्स विल्किन्सन यानं गीतेचं भाषांतर केलंय, भगवद्गीतेचं. आणि त्याला प्रस्तावना कोणी दिली ते सांगायचं. चार्ल्स विल्किन्सन. नाही, त्याला लिहिली हेस्टिंग्सने, वॉरन हेस्टिंग्स. त्याने लिहिली. हा, आणि त्याने असं लिहिलंय की इंग्रजांची सत्ता, त्याच्यामध्ये लिहिलंय की इंग्रजांची सत्ता काय फार काळ टिकणार नाही, पण हे भारताचे जे ग्रंथ आहेत आणि त्यातले जे विचार आहेत ना ते मात्र म्हणजे अनंत काळापर्यंत टिकणार आहेत, असं त्यांनी लिहिलं होतं त्या प्रस्तावनेत. 1793 मध्ये बंगाल बिहार मध्ये कायमधारा पद्धत कोणी आणली? 1793 मध्ये, बघा साल पण दिले मी. 1793 मध्ये बंगाल बिहार मध्ये कायमधारा पद्धत कोणी आणली? कॉर्नवॉलिस, लॉर्ड कॉर्नवॉलिस. राईट. बरोबर आहे. मला सांग, 1800 मध्ये, साल दिले तर साल दिल्यावर थोडं सोपं व्हायला पाहिजे. 1800 मध्ये फोर्ट विल्यम कॉलेज याची स्थापना कोणी केली? फोर्ट विल्यम कॉलेज काय भारतीय आहे का तो? फोर्ट विल्यम कॉलेज स्थापना केली, गव्हर्नर जनरल आहे तो. 1800 मध्ये कोण होता? 1800 मध्ये तो विल्यम्स काय, तो हे होता ना, रिचर्ड काय होतं वेलस्ली. बरोबर आहे ना, तो वेलस्लीनच केली आहे. रिचर्ड वेलस्ली. पिंडारींचा बंदोबस्त कोणी केलाय हे सांग मला. कोणत्या गव्हर्नर जनरलने? पिंडारींचा. पेंढारी किंवा पिंडारी. काय हिंट भेटेल का? हिंट काय? हिंट नाही काय, तो एवढा काही फेमस नाहीये. 10 वर्ष होता तो. कालावधी काय असेल? त्याचं काय कालावधी काय असेल? कालावधी 1813 ते 23 आहे. 1813 ते 23 ते मध्ये 23. त्याचा कालावधी त्या गव्हर्नर जनरल. एल्फिस्टन तर नसेल. एल्फिन्स्टन काय? एल्फिन्स्टन गव्हर्नर जनरल नव्हता रे, तो मुंबईचा होता गव्हर्नर. नाही माहिती. लॉर्ड हेस्टिंग्स. वॉरन हेस्टिंग्स वेगळा आहे आणि हा लॉर्ड हेस्टिंग्स वेगळा आहे. इनाम कमिशन कोणी स्थापन केलं? कोणत्या गव्हर्नर जनरल? इनाम कमिशन आय डोंट नो.
त्यांनी खूप काम केले 1828 ते 1835 कालावधी. बेंटिंग. तोच आहे तो. इनाम. पुढचा प्रश्न मला सांग, वृत्तपत्र स्वातंत्र्याचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणलं जातं? वृत्तपत्र स्वातंत्र्याचा जनक. तो हो माहिती आहे मला तुझं नाव. हम्म. इकडे नको बघू. एकच वर्ष आलता तो, हा. 1 वर्ष पण नव्हता, पण होता वर्षभर. 1800 वर्ष सांगतो 1835 ते 36. 1835 ते 36. चार्ल्स मेटकाफ. मेटका. हे महत्वाचं. चार्ल्स मेटकाफचं त्यांनी त्याला वृत्तपत्र स्वातंत्र्याचं जनक म्हणलं. मला सांग, कोलकाता मेडिकल कॉलेज 1835 ला सुरू झालं, ते कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झालं? ते सांग. साल सांगितलंय. 1835. तर बेंटिंगच होता ना. सांग ना, उत्तर सांग. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात भारताच्या? कन्फर्म सांग ना मला की बेंटिंग म्हणून. लॉर्ड बेंटिंग. विचारू नको. लॉर्ड बेंटिंग का? बरोबर आहे. हा, मला सांग, पहिली रेल्वे कोणत्या साली सुरू झाली? भारतातली पहिली रेल्वे. 1853. भारतातली. दिनांक सांगता येईल का? जुलै मध्ये का? जुलै असं. महिना सांग. महिना. एप्रिल. आय थिंक 16 एप्रिल आहे. आणि एप्रिल तर आहे, हे फिक्स आहे. आय थिंक 16 एप्रिल 1853. ठाणे ते कुठे? बोरिवली. बोरिवली. नाही, ठाणे ते मुंबई. हो, पण त्यातलं एक ठिकाण आहे ना ठाणे. मुंबईत किती ठिकाण ते आहेत? CSMT. हो, पण जुनं नाव सांग त्याचं. आजचं नाव CSMT आहे. जुनं नाव नाही माहिती त्याचं. बोरी बंदर. तेच पुढे झालं. बोरीबंदर. तेच पुढे कोणतं नाव झालं? बोरी बंदरचं नाव बदलून काय केलं? तर CSMT. हो, पण त्याच्या आधी एक केलं नाव. 2 नाव आहे इनफॅक्ट. आधी होतं बोरी बंदर, पुन्हा झालं व्हिक्टोरिया टर्मिनस, पुन्हा झालं CST छत्रपती शिवाजी टर्मिनस, आणि आता झालंय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. एवढे नाव चेंज झाले. असो, मला सांग, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ते सांग. 1857. मुंबई सोबत अजून त्याच वर्षी कोणते 2 विद्यापीठ स्थापन झाले? हे उत्तर आलंय बरोबर, पण सप्लिमेंटरी क्वेश्चन. मोठी शहर आहेत ते पण त्यावेळच्या काळातले ते 2 शहरं पण मोठी आहेत. म्हणजे मुंबई सोबत ते 2 इलाके पण फेमस होते. चेन्नई आणि इकडं कलकत्ता. राईट. कलकत्ता लक्षात विद्यापीठ. ठेवायचे 3 झाले. आणि हे याची शिफारस कोणत्या ह्याने केली ती? आयोगाने किंवा कोणी शिफारस केली ती? मॅकोले आयोग. खलिता म्हणून फेमस आहे. खलिता. तो हा माहिती तो प्राथमिक शिक्षणचा वूडचा खलिता. वूड्स डिस्पॅच. त्याच्यानुसार. मला सांग, शिक्षणासाठी 1 लाखाची तरतूद कोणत्या चार्टर ऍक्ट मध्ये केली होती? चार्टर ऍक्ट येत होते दर 20 वर्षांनी. कोणत्या चार्टर ऍक्ट मध्ये शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च केले जातात? 1813. 1784 मध्ये बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? 1716. 1784 मध्ये. बंगाल एशियाटिक. दादाभाई नौरोजी. नाही रे, 1784 ला दादाभाई नौरोजींचा जन्मही नव्हता झाला. 1784. दादाभाई नौरोजींचा जन्म कधी झाला? ते 19. 1784 म्हटलं की असं आलंच नाही पाहिजे, कारण दादाभाई नौरोजींचा जन्म 1925 ला झाला. सॉरी, 1825 ला झाला. मग 1784च्या आधीच. नाही माहिती. इंग्लिश नाव आहे. काय वाचणं नाही. बरं, कोण होता तिथे? गव्हर्नर कोण होता त्यावेळी? गव्हर्नर जनरल कोण होता 1784? त्याचं पण मदत होती त्याला, त्याचा पण हात होता त्यात. ऍटलिस्ट गव्हर्नर जनरलचं नाव सांग. वॉरन हेस्टिंग. हेस्टिंग होता 85 पर्यंत.
85 ते 86 एक जण होता आणि 86 ते 93 कोण होता? 86 ते 93 तो कॉर्नवालिस ना. त्याला सनदी सेवांचा पण जनक म्हटलं जातं आणि पोलीस सुधारणा पण खूप केल्यात त्याने. असो. त्यानंतर होता जॉन शोअर, हा 5 वर्ष होता, 93 ते 98 आणि 1898 ते 1798 ते 1805 पर्यंत आपला रिचर्ड वेल्स. वेलस्ली. तर हे बेंगाल एस्थेटिक सोसायटी स्थापना केली विल्यम जोन्स. हे नाव खूप महत्वाचं आहे, विल्यम जोन्स. आणि याला मदत लागली हेस्टिंगची. त्यावेळी ते भारतातल्या ज्या नवीनच त्यांचं झालं तर ब्रिटिशांची सत्ता, तर भारतातले धर्मग्रंथ वगैरे त्यांचा अनुवाद करायसाठी ते स्थापन केली. जे भारताचं इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीचं पाश्चात्याचं आपल्या भारतीय भाषांमध्ये असं त्यांचं चालू होतं, जेणेकरून भारताचं कल्चर समजेल, भारताची लोक समजतील, इथलं कसं चाललंय समाज, कुठल्या कायद्यानुसार चालतोय आणि त्यामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत. म्हणजे इथला आधी अभ्यास करणार आणि नंतर त्यानुसार इथं कायदे तयार करणार. तर त्यासाठी ते चालू होते त्यांचं. त्यांनी नुसतंच येऊन राज्य नाही केलं, तर समजून घेतले भारताच्या गोष्टी आणि त्यानुसार मग त्यांनी राज्य इतके वर्ष करू शकले. मला सांग, यंग बंगाल आंदोलन ही जी चळवळीची सुरुवात कोणी केली? वंगभंग. नाही, यंग बंगाल. यंग बंगाल. हा जो व्यक्ती आहे ना, हा भारतीय नाहीये आणि हा फक्त 22 वर्ष जगला आयुष्य. बघ मग, एवढ्या 22 वर्षाच्या कालावधीत त्याने एवढं करून गेला की आता आपण त्याच्याविषयी वाचतो आणि MPSC ला आपल्याला प्रश्न पण विचारतात त्या व्यक्तिमत्वाविषयी. हेनरी विवियन गिरोजिओ. केंद्रीय कायदेमंडळात, पुढचा प्रश्न, केंद्रीय कायदेमंडळात प्राथमिक शिक्षणाचा ठराव कोणी मांडला? 1910 ला. हे भारतीय व्यक्ती आहेत, म्हणजे त्यावेळेच्या पार्लमेंटमध्ये मांडले भारताच्या. हा ती व्यक्ती आहे ना, म्हणजे प्राथमिक शिक्षण सक्तीचं करावं आणि मोफत करावं असं ठराव होता तो. 6 ते वयोगट होता, 6 ते 10 वयोगट असा. तर ते भारताचं कोण व्यक्ती आहे? हिंट देऊ? त्यांचे गुरु रानडे होते. गोखले. राईट, गोपाळकृष्ण गोखले. हे नाव महत्वाचं आहे. आणि गोखले कुणाचे गुरु आहेत? गांधीजींचे राजकीय गुरु. हा, राजकीय, बरोबर आहे. मला सांग, पहिली IIT, ओके, पहिली भारतातली IIT झाली खरगपूरला, तर ती कोणत्या समितीनं शिफारस केली? भारतामध्ये IIT ची सुरुवात कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार झाली? नाही माहिती. नलिनी रंजन सरकार. कधी होती? ही 1946 ला स्थापन झाली आणि 1951 ला IIT खरगपूर स्थापन झाली भारतामध्ये, पहिली. मला सांग, कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणाचं? ते यांचं अण्णाभाऊ साठे. नाही रे, कोसबाडच्या टेकडीवरून अण्णाभाऊ साठेंचं कुठे येते? त्यांनी बाल विकास आणि म्हणजे लहान मुलांसाठी कार्य केले जास्त. अंगणवाडी वगैरे आज आहेत ना, तर त्यांचंच म्हणजे महिला आहेत ना, त्याचा पाया रचला म्हणण्यासारखं. हा, महिलाच. मोडक. नाही, ते नाही, ते नाहीये. अनुसूया. नाही रे, जवळच. नाव सापडले तुला. एक्झॅक्ट आडनाव सांगतो, वाघ आडनाव. कोसबाडच्या टेकडीवरून. नाही माहिती आहे मला ते, पण ते काय कोण आहे? अनुताई वाघ. अनुताई वाघ. ताराबाई मोडकांचं पण कार्य आहे. लांब गेलो मी. सर्वात नाही, ती वेगळ्या, ताराबाई शिंदे वेगळ्या.
ताराबाई मोडक वेगळ्या. कन्फ्युज होते. जाऊ दे. असू दे ना. ताराबाई शिंदे ते स्त्री पुरुष तुलना ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते त्या हम्म. वेगळ्या. हा सर्वात शेवटी भारतातून कोण गेले ते सांग. आता मगाशी तू उत्तर दिलं याचं. सगळ्यात शेवटी हा दिलंय उत्तर तू. दिलंय मी. सांग ना. कन्फ्युज झाला असं. पोर्तुगीज. मला सांग सगळ्यात शेवटी गेले म्हणजे कोणत्या राज्यातून ते गेले. गोवा. हा right. आणि गोव्याचं सांग बरं मुक्त कधी झालं तारीख सांग. तारीख नाही माहिती मला. वर्ष 1961. तारीख बरं महिना. नाही. 19 डिसेंबर हम्म. 1961. ओके. पहिले सोपा प्रश्न आहे, अतिशय सोपा आहे. पहिले मराठी वृत्तपत्र सांगा. वृत्तपत्र ना. हा दर्पण. किती सोपा आहे. मला सांग संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणाचं होतं. हा संवाद ते कौमुदी. ह्यांचं ते त्यांनी 1928 ला सतीबंदीसाठी हे केलं होतं. किती 1928 1828. 1829. नाही 29. हा. त्यांचं नाव राजा राममोहन राय. आले, संवाद कौमुदी. पुढचा प्रश्न. भारताचे पहिले ICS अधिकारी कोण राहिले. रवींद्रनाथ टागोर. नाही रे रवींद्रनाथ टागोर ना. नाही त्यांचं आईचे अधिकारी माहिती आहे मला ते. त्यांचे भाऊ आहेत ते. हा तेच. भाऊ हा. काय नाव आहे त्यांचं? काय डोळायचं ते पर्याय दिले होईल मी. सत्येंद्रनाथ टागोर हा सत्येंद्रनाथ टागोर. पहिले ICS. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली ते सांग. तारीख नाही माहिती पण वर्ष माहिती. 1885. तारीख गेस कर. तारीख नाही माहिती. ठीक आहे 1885 28 डिसेंबर. ओके. 1885. कुठं झालं हे अधिवेशन. पुण्याला होणार होतं पण ते झालं मुंबईला. का झालं नाही पुण्यात. त्यावेळी प्लेग वगैरे सारखे काहीतरी साथी आलं होतं प्रॉब्लेम. प्लेग नव्हते रे बाबा. कुठलं तरी काहीतरी झालं. कॉलरा. कॉलराची साथ होती. हे खूप महत्वाचं आहे. अनेक वेळा कन्फ्युजन होतं याच्यामध्ये. पण कॉलराची साथ होती. ओके. आणि त्यामध्ये कुठं झालं मुंबई. किती होते सदस्य उपस्थित तिथे. 72. राईट. आणि पहिले अध्यक्ष कोण होते. हे विवेकचंद्र बॅनर्जी. राईट. मला सांग फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. जवाहरलाल नेहरू. राईट. कोणत्या जिल्ह्यातलं हे आजच्या कोणत्या जिल्ह्यातलं. आजच्या नाही माहिती पण पहिलं ग्रामीण अधिवेशन आहे. ग्रामीण बरोबर. ठीक आहे. कुठल्या जिल्ह्यात. जळगाव मध्ये. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली. लॉर्ड कर्झन. बरोबर आहे. कोणत्या साली. 1905. राईट. मद्रास महाजन सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली. 19व्या शतकात झाली ना. हा शतक 19. 1862. नाही 1862 नाही माहिती. काँग्रेसच्या 1 वर्ष आधी झाली फक्त स्थापना. 84. हा, 1884. डिफरेन्स क्लास मिशन हा कोणी स्थापन केले. महर्षी विठ्ठल शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल बरोबर आहे. कोणत्या वर्षी. 1966. 1906.
कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र कोणाचं आहे? कॉमनवेल्थ. ॲनी बिझंट. राईट. महात्मा गांधी कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते हे सांगा. दुसऱ्या. राईट. एकूण किती झाल्यात गोलमेज परिषदा? 3. सर्व गोलमेज परिषदांना कोण उपस्थित होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राईट. मला सांग, दीनबंधू मधून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम कोणी केलं? कामगारांच्या. हा, हे लोखंडे. नाव सांग ना. त्यांचं नाव नारायण मेघाजी लोखंडे. Right. मला सांग, मोर्ले मिंटो हा. यांच्यापैकी भारत मंत्री कोण होता आणि गव्हर्नर जनरल कोण होता किंवा व्हाईसराय कोण होता? भारत मंत्री हा होता मोर्ले. आणि तो व्हाईसराय. हा. मिंटो. बरोबर आहे. मला सांग, पुणे येथे अधिवेशन कोणत्या साली झालं आणि त्याचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे सांग. पुण्यात. म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष असलेलं अधिवेशन पुण्यात कोणत्या वर्षी झालं? 1893. 1893 नाही, जवळ आहे ना. महाराष्ट्रातल्या अधिवेशनाचे बॅन माहीतच पाहिजे. 1895. 95. महाराष्ट्रातले अधिवेशन माहीत पाहिजे. काही ठिकाणी समजा महात्मा गांधी अध्यक्ष आहेत, बेळगावचे आहेत, ते माहीत पाहिजे. पहिली भारतीय महिला हे माहीत पाहिजे. पहिल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सांगा. पुढचा प्रश्न. पहिला महिला काँग्रेसच्या अध्यक्षा. अधिवेशनाच्या. हा, तेच काँग्रेस म्हणजेच सभा. पहिल्या महिला इंडियन नॅशनल काँग्रेस. ॲनी बिझंट. राईट. आणि बरोबर आहे. कोणत्या वर्षी? 1916. 16 नाही, 18. 16ला तर लखनौचं अधिवेशन झालं. 17 कोलकाता अधिवेशन. आणि पहिल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सांग. सॉरी, पहिल्या भारतीय महिला सांग. ह्या महिला आहेत, पण पहिल्या भारतीय ह्या आयर्लंडच्या होत्या. पहिल्या भारतीय महिला सांग. भारतीय महिला नाही, पक्क नाही माहिती मला. सरोजिनी नायडू वगैरे. हा, त्याला भारताची गान कोकिळा म्हणतात. भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? भारत सेवक समाज. 1905 गोखले. हैदराबाद मुक्त झाला ऑपरेशन पोलोद्वारे वगैरे, तर ते तारीख सांग मला. हैदराबाद मुक्त झाला ती तारीख. 17 सप्टेंबर निजामाबाद. 1948. 17 सप्टेंबर 1948. राईट. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि कोणी केली? 1873. ज्योतिराव फुले. महात्मा फुले. महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिराव फुले. राईट. आणि तर हे होते 50 प्रश्न इतिहासाचे. तुझे किती बरोबर आले ते बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29. जवळपास तुझे 28-29 प्रश्न बरोबर आलेत 50 पैकी. म्हणजे याच्यामध्ये अवघड बी होते, सोपे पण होते, मध्यम पण होते. म्हणजे एकूण तुझा परफॉर्मन्स चांगला आहे म्हणायचा. 29-50 पैकी. आणि मी रॅन्डम प्रश्न विचारले होते. म्हणजे असं काय म्हणजे रिव्हिजन वगैरे काही टाइम दिला नव्हता किंवा हा, तर त्या दृष्टीने बघितलं तर चांगलं आहे म्हणायचं. काय म्हणणं आहे? चांगलंय. मी पण काय एवढं वाचलं नव्हतं हिस्ट्रीचं, त्यामुळे मला पण जमले.
हॅपी आहे ना? आनंदी. ठीक आहे, चांगलं आहे. आणि तुमचे पण सांगा किती येत आहेत प्रश्न, ते कमेंटमध्ये तसं लिहा. आणि 50 पैकी जर इथे तुमचे 30च्या वर असतील तर म्हणायचं तुमचे चांगला स्कोर आहे, म्हणजे तुमची तयारी चांगली आहे 30+. आणि जर 40+ असेल किंवा तर मग एक्सलंट आहे. तर आणि 35 ते 40 जर असेल तुमचं, तर तुम्ही एकदम म्हणजे चांगल्या सेफ झोनमध्ये म्हणायचं. सो ॲटलिस्ट तुमचे 25 तरी याचे उत्तरं येणं अपेक्षित आहे, म्हणजे तुम्ही बेसिक तुमचा अभ्यास आहे असं त्याचा अर्थ होतो. जर